लग्नानंतर उलगडलेलं सत्य. लग्नाच्या पहिल्याच दिवशी अनघाच्या आयुष्याला जणू एका अनोळखी वळणावर आणून उभं केलं होतं. कारण तिचं लग्न तिच्या मनासारखं झालं नव्हतं. तरीही तिने परिस्थितीसमोर मान झुकवून रोहनशी लग्न केलं होतं. लग्नाआधी रोहन बद्दल तिला एवढंच सांगण्यात आलं होतं की तो शांत स्वभावाचा, चांगल्या कुटुंबातील आणि स्वतःचा व्यवसाय करणारा मुलगा आहे. पण लग्नाच्या गडबडीत तिला त्याच्याशी नीट बोलण्याची संधीच मिळाली नव्हती. वरपक्षाकडूनही प्रत्येक गोष्ट इतक्या घाईत केली जात होती की तिच्या मनात निर्माण होणारे प्रश्न ती स्वतःच दाबून टाकत होती. लग्न पार पडलं, पाहुणे गेले, घरातला गोंधळ कमी झाला आणि रात्री अनघा आपल्या नव्या आयुष्यातील पहिल्या रात्रीसाठी खोलीत आली. खोलीत फुलांचा सुगंध होता, पलंगावर गुलाबाच्या पाकळ्या होत्या आणि समोर आरशात स्वतःकडे पाहताना तिला अचानक जाणवलं की आजपासून तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. काही वेळाने दरवाजाबाहेर हलकासा आवाज झाला आणि रोहन आत आला. त्याने तिच्याकडे पाहून हसण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या चेहऱ्यावर आनंदापेक्षा एक विचित्र चिंता दिसत होती. अनघाने त्याच्याकडे पाहून हलकस स्मित केलं आणि खाली मान घातली. काही क्षण दोघांमध्ये शांतता पसरली. शेवटी रोहन म्हणाला, अनघा, मला तुझ्याशी काहीतरी सांगायचं आहे. त्याचा आवाज थरथरत होता. अनघाने वर पाहिलं. काय? ती शांतपणे म्हणाली. रोहन काही बोलणार इतक्यात बाहेरून त्याच्या आईचा आवाज आला आणि तो क्षण तसाच निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात पुन्हा पाहुण्यांची ये-जा सुरू झाली. अनघाला प्रत्येक जण नवीन नवरी म्हणून पाहत होता. कोणी कौतुक करत होतं, कोणी सल्ले देत होतं, पण रोहन मात्र कुठेच दिसत नव्हता. तिला वाटलं तो कदाचित कामात असेल. दुपारपर्यंतही तो खाली आला नाही, म्हणून तिने सासूला विचारलं, आई, रोहन कुठे आहेत? सासूने क्षणभर तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, वरच्या खोलीत आहेत, तू त्याच्यासाठी चहा घेऊन जा. अनघाने चहाचा कप घेतला आणि जिना चढू लागली. खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता. तिने दरवाजा ढकलला आणि आत पाऊल टाकलं, पण पुढच्या क्षणी तिच्या हातातील चहाचा कप खाली पडला. तिचे डोळे मोठे झाले आणि तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. कारण तिच्या समोर रोहन खुर्चीत बसलेला नव्हता, तर तो व्हीलचेअरवर बसला होता. त्याचे दोन्ही पाय निश्वाल होते आणि तो स्वतःच्या हाताने व्हीलचेअरची चाकं हलवत होता. अनघाला काही क्षण काहीच समजलं नाही. तिच्या मनात एकच वेळी हजार प्रश्न निर्माण झाले. हे काय आहे? मला याबद्दल आधी का सांगितलं नाही? माझ्या लग्नाआधी हे सत्य माझ्यापासून का लपवलं? रोहनने तिच्या डोळ्यातील धक्का पाहिला आणि त्याने शांतपणे म्हटलं, अनघा, मला माफ कर. अनघा काहीच बोलली नाही. तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. तिने मागे वळून दरवाजा बंद केला आणि म्हणाली, तुम्ही मला हे आधी का सांगितलं नाहीत? रोहनने मान खाली घातली. मी सांगणार होतो, पण माझ्या आई वडिलांनी सांगितलं की आधी लग्न होऊ दे, नंतर सगळं सांगू. त्यांना भीती होती की हे कळल्यावर तू लग्न नाकारशील. अनघाच्या मनात जणू वादळ उठलं. म्हणजे माझ्या आयुष्याचा निर्णय तुमच्या घरच्यांनी माझ्यापासून सत्य लपवून घेतला. तिच्या आवाजात वेदना होती. रोहन म्हणाला, हो, चूक झाली, पण ती फक्त माझी नव्हती. अनघाने त्याच्याकडे पाहिलं. पण त्याची शिक्षा मला का? रोहनच्या डोळ्यात अश्रू आले. तुला शिक्षा व्हावी असं मला कधीच वाटलं नाही. अनघा, खरं सांगायचं तर मला स्वतःलाच भीती वाटत होती की तू मला स्वीकारणार नाहीस. अनघा शांत झाली, पण तिच्या मनातील प्रश्न थांबले नव्हते. तिने विचारलं, तुम्ही व्हीलचेअरवर कधीपासून आहात? रोहन म्हणाला, 4 वर्षापूर्वी माझा अपघात झाला. त्या अपघातात माझ्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली आणि माझे पाय कायमचे निकामी झाले. अनघाने हळू आवाजात विचारलं, मग तुम्ही चालू शकत नाही? रोहनने डोळे मिटले आणि म्हणाला, नाही. त्या एका वाक्याने अनघाच्या मनात काहीतरी तुटलं. पण ते रोहन बद्दल नव्हतं, ते तिच्या विश्वासाबद्दल होतं. तिला अपंगत्वाची भीती नव्हती, पण तिच्याशी केलेल्या फसवणुकीची वेदना होती. तिने शांतपणे विचारलं, जर तुम्ही मला लग्नाआधी हे सांगितलं असतंस तर? रोहन म्हणाला, मला माहित नाही तू काय केलं असतंस, पण कदाचित तू मला नाकारलं असतंस. अनघा म्हणाली, कदाचित नाकारलं असतं, कदाचित नाही, पण निर्णय माझा असता. रोहनने तिच्याकडे पाहिलं आणि त्या क्षणी त्याला तिचं म्हणणं पूर्णपणे समजलं. अनघा पुढे म्हणाली, मला तुमच्या व्हीलचेअरचा राग नाही, पण मला या घरच्यांचा राग आहे. कारण त्यांनी मला माणूस म्हणून निवड करण्याचा अधिकारच दिला नाही. रोहनने मान खाली घातली. तू बरोबर आहेस. त्या दिवसानंतर अनघा आणि रोहन एकाच घरात राहू लागले, पण त्यांच्या नात्यात एक मोठी भिंत उभी राहिली होती.
रोहन तिच्याशी नेहमी आदराने वागत होता, तिच्यावर कोणताही जबरदस्ती करत नव्हता, तिच्या प्रत्येक गरजेची काळजी घेत होता. पण अनघाच्या मनात सतत एक प्रश्न होता, मी या नात्यात राहते कारण मला रोहन आवडतो, की कारण आता परत जाणं कठीण आहे. काही दिवसांनी तिला रोहनच्या स्वभावाची दुसरी बाजू दिसली. तो स्वतःची कामं शक्य तितकी स्वतः करत असे. सकाळी उठल्यावर व्हीलचेअरवर स्वतः बसत असे, कपडे स्वतः बदलण्याचा प्रयत्न करत असे, कामासाठी ऑनलाईन बैठका घेत असे आणि घरात कुणी त्याच्यावर दया दाखवली तर त्याला ते अजिबात आवडत नसे. एकदा अनघाने त्याला मदत करण्यासाठी व्हीलचेअर पुढे ढकलली तर तो म्हणाला, अनघा, मला मदत हवी असेल तेव्हा मी तुला सांगेन. अनघाला त्याचा राग आला. ती म्हणाली, मी मदत करत होते. रोहन शांतपणे म्हणाला, मला माहित आहे, पण प्रत्येक वेळी मदत करणं म्हणजे प्रेम नसतं. कधी कधी समोरच्याला स्वतःच्या पायावर उभं राहू देणं ही प्रेम असतं. अनघा काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. त्याच्या शब्दांनी तिच्या मनात काहीतरी हललं, कारण तिने पहिल्यांदा जाणलं की रोहन स्वतःला दयेचा पात्र समजत नव्हता. तो फक्त आपल्या आयुष्याला वेगळ्या पद्धतीने जगत होता. दिवस पुढे गेले आणि अनघा त्याच्याशी थोडं थोडं बोलू लागली. एका रात्री तिने त्याला विचारलं, तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं होतं? रोहनने काही क्षण विचार केला आणि म्हणाला, हो, पण मला हेही माहित होतं की तुला सत्य माहित असणं आवश्यक होतं. अनघा म्हणाली, मग तुम्ही मला का नाही सांगितलं? तो म्हणाला, कारण मी कमजोर पडलो. अनघा शांत झाली. रोहन पुढे म्हणाला, अपघातानंतर लोकांनी मला वेगळ्या नजरेने पाहायला सुरुवात केली. काही जण सहानुभूती दाखवत होते, काही जण मला ओझं समजत होते आणि मला वाटलं की जर तू मला माझ्या व्हीलचेअर शिवाय ओळखलंस तर कदाचित तू माझ्यावर प्रेम करू शकशील. अनघाच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, पण मला तुमच्यावर प्रेम करायचं आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार माझा होता. रोहन म्हणाला, माहित आहे. त्या रात्री दोघेही बराच वेळ शांत बसले. काही दिवसांनी अनघाला रोहनच्या अपघाताबद्दल अधिक माहिती मिळाली. त्याचा अपघात झाला तेव्हा त्याचा धाकटा भाऊही त्याच्यासोबत होता. रोहनने त्याला वाचवलं होतं, पण स्वतः गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याने पुन्हा व्यवसाय सुरू केला होता. स्वतःच्या घरात व्हीलचेअरला अनुकूल बदल केले होते आणि अपघातानंतरही त्याने हार मानली नव्हती. अनघाला त्याचा संघर्ष दिसू लागला, पण तिच्या मनातली फसवणूक अजूनही जिवंत होती. एक दिवस तिच्या माहेरहून फोन आला. आईने विचारलं, बाळा, सगळं ठीक आहे ना? अनघा काही क्षण शांत राहिली आणि म्हणाली, हो आई, ठीक आहे. पण तिच्या आवाजातील दुःख आईने ओळखलं. काही झालंय का? अनघाच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने सत्य सांगितलं नाही, कारण तिला माहित होतं की आईला काळजी वाटेल. दुसऱ्या दिवशी रोहनने तिला म्हणताना ऐकलं, मी अजूनही ठरवू शकले नाही की मला या लग्नात राहायचं आहे की नाही. रोहन काहीही बोलला नाही, पण त्या रात्री त्याने एक पत्र लिहिलं. दुसऱ्या दिवशी ते पत्र अनघाला दिलं. त्यात लिहिलं होतं, तुला माझ्यासोबत राहायचं नसेल तर मी तुला कधीही दोष देणार नाही. तू या घरातून जाऊ शकतेस. तुझ्यावर कोणताही दबाव नसेल, कारण तुझं आयुष्य तुझं आहे. अनघाने पत्र वाचलं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला जाणवलं की ज्याच्याशी तिचं लग्न फसवणुकीने झालं होतं तोच आता तिला स्वातंत्र्य देत होता. काही दिवसांनी अनघाने घरातील सगळ्यांसमोर प्रश्न उपस्थित केला, मला हे सत्य लग्नाआधी का सांगितलं नाही? रोहनच्या आईने मान खाली घातली आणि म्हणाली, आम्हाला भीती होती की तू नकार देशील. अनघा म्हणाली, नकार देण्याचा अधिकार माझा होता. घरात शांतता पसरली. रोहनचे वडील म्हणाले, आमची चूक झाली. अनघा म्हणाली, तुमची चूक फक्त इतकी नाही की तुम्ही व्हीलचेअरची गोष्ट लपवली. तुमची मोठी चूक म्हणजे तुम्ही रोहनला स्वतःच्या सत्यासह स्वीकारणारी व्यक्ती शोधण्याऐवजी सत्य लपवून लग्न केलं. रोहनच्या आईच्या डोळ्यातून अश्रू आले. मला माझ्या मुलाचं घर बसवायचं होतं. अनघा म्हणाली, घर बसवताना दुसऱ्या मुलीचं आयुष्य विस्कटता कामा नये. रोहनने त्या क्षणी अनघाकडे पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात अभिमान दिसत होता, कारण ती पहिल्यांदा त्याच्यासाठी नव्हे तर स्वतःच्या हक्कासाठी उभी राहिली होती. काही दिवसांनी अनघा माहेरी गेली. तिने स्वतःला वेळ दिला. तिने रोहन पासून दूर राहून आपल्या मनाला विचारलं की तिचा राग रोहनवर आहे की त्याच्या कुटुंबाच्या फसवणुकीवर. तिला हळूहळू उत्तर मिळू लागलं. तिला रोहनची परिस्थिती स्वीकारायला अवघड नव्हतं, कारण अपंगत्व माणसाची किंमत कमी करत नाही हे तिला समजलं होतं. पण तिला नातं स्वीकारण्यासाठी विश्वासाची गरज होती. काही आठवड्यांनी ती पुन्हा रोहनकडे परत आली. रोहनने तिला पाहिलं आणि विचारलं,
तू परत का आलीस? अनघा म्हणाली. तुमच्या व्हीलचेअरमुळे नाही, तर तुमच्या मनामुळे मी परत आले. रोहन काहीच बोलला नाही. अनघा पुढे म्हणाली, पण एक अट आहे. रोहनने विचारलं, काय? ती म्हणाली, आपलं नातं आता खरं असेल. कोणतीही गोष्ट लपवली जाणार नाही. कोणताही निर्णय माझ्या वतीने घेतला जाणार नाही आणि मीही तुमच्याशी कधी काही लपवणार नाही. रोहनने हसत मान हलवली. मला मान्य आहे. पण त्या दिवसापासून त्यांचं नातं नव्याने सुरू झालं. यावेळी नवरा बायको म्हणून नव्हे, तर दोन माणसं म्हणून त्यांनी एकमेकांना सत्यासह स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. अनघाला नंतर अनेकदा लोक विचारायचे, तुझ्या नवऱ्याला व्हीलचेअर आहे हे आधी कळलं असतं तर तू लग्न केलं असतंस का? ती हसून म्हणायची, कदाचित हो, कदाचित नाही, पण निर्णय माझा असता. आणि तिच्यासाठी हाच या संपूर्ण कथेतला सर्वात मोठा मुद्दा होता. कारण नातं शरीराच्या परिपूर्णतेवर नाही, तर विश्वास, सन्मान, प्रामाणिकपणा आणि एकमेकांच्या निवडीचा आदर करण्यावर टिकतं. रोहनची व्हीलचेअर त्याच्या आयुष्याचा एक भाग होती, त्याची ओळख नव्हती. आणि अनघाला हे समजायला वेळ लागला. पण शेवटी तिने हेही जाणलं की एखाद्या व्यक्तीला त्याच्या शरीराच्या मर्यादावरून मोजणं जितकं चुकीचं आहे, तितकंच त्याचं सत्य लपवून त्याच्याशी नातं जोडणं चुकीचं आहे. त्या दोघांनी त्यांच्या आयुष्याची नवी सुरुवात केली. भूतकाळ विसरून नव्हे, तर त्यातून शिकून. आणि त्यांच्या नात्याचा सर्वात सुंदर भाग असा होता की अनघाने रोहनला व्हीलचेअरवर बसलेला पुरुष म्हणून नव्हे, तर स्वप्न, भावना, चुका, ताकद आणि कमजोरी असलेला एक पूर्ण माणूस म्हणून स्वीकारलं. तर रोहनने अनघाला फक्त पत्नी म्हणून नव्हे, तर स्वतःची निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार असलेली स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्वीकारलं. आणि त्या दिवसापासून त्यांच्या घरात एक नियम कायमचा झाला. प्रेमात काहीही लपवायचं नाही, कारण सत्य उशिरा सांगितलं तरी ते सत्यच राहतं आणि उशिरा सांगितलेलं सत्य विश्वासाला मात्र कायम